हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी चालली आहे शॉपिंग करायला आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय व्हेजिटेबल आणि फ्रूटची शॉपिंग करते. आणि आता समरसुद्धा चालू आहे, तर उन्हाळ्याचे काय फ्रूट आले मार्केटमध्ये, तर चला माझ्याबरोबर शॉपिंग करायला. फ्रेंड्स, आम्ही निघालोय आत्ता आणि इवान तिची कॅप घालून रेडी आहे कारण बाहेर खूप ऊन आहे. आम्ही पोहोचतोय आता मार्केटमध्ये. काल इथं खूप पाऊस पडून गेला, म्हणून ह्या भाजीवाल्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे पालेभाज्या आल्या नाहीये. म्हणून आता मी इथं जे भाज्या आहेत तेच घेतेय आणि मी पालेभाज्या दुसऱ्या भाजीवालीकडे बघते मिळतात का. इथे दोडका, वांगे, कोबी, शेवग्याची शेंगा, अजून बरेच काही फ्रेश भाज्या होत्या, पण फक्त पालेभाज्याच नव्हत्या. म्हणून जेवढ्या जेवढ्या मी इथं फ्रेश भाज्या दिसतात ते तेवढ्या घेऊन टाकल्या. आता मी दुसऱ्या भाजीवालीकडे आले आणि थँक गॉड इथे पालेभाज्या आहेत. अजून इथे बरेच काही फ्रेश व्हेजिटेबल्स होते, जसे गवार, कारले, भोपळा, जे मला पहिले भाजीवालीकडे मिळालं नाही. आणि इथं बीटरूट सुद्धा होतं. अजून वटाणे, भेंडी, ढोबळी मिरची आणि तोंडली सुद्धा होते इथे. तर मी इथे काकडी आणि गाजर घेतेय सॅलडसाठी. आणि हा बघा किती क्यूट मोठा पंपकिन आहे. तर हा मी अख्खा नाही घेणार आहे, म्हणून मी यांच्याकडून कट करून घेतेय आणि मला याच्यातला थोडाच पाहिजे. हा कट करायला खूप अवघड असतो. आता माझी भाजी घेऊन झाली आहे आणि आम्ही चाललोय उसाचा रस प्यायला कारण खूप ऊन आहे. हा थंड थंड उसाचा रस पिऊन आम्हाला खूप छान वाटलं. आणि आता आम्ही चाललोय फ्रुट्स घ्यायला. आता आम्ही आलोय आमच्या नेहमीच्या मावशीकडे फळं घ्यायला. आणि ह्या मावशीकडूनच आम्ही नेहमी फळं घेतो, कारण यांच्याकडे ताजी फळं असतात आणि यांच्याकडे सीझनल फ्रुट्स असतात. आज यांच्याकडे 3 प्रकारचे आंबे आहेत आणि यांच्याकडे पेरू सुद्धा आहे. तर मागच्या वेळेस मी यांच्याकडून लाल पेरू नेला होता, पण लाल पेरू मला एवढा जास्त आवडला नाही. मला त्यापेक्षा पांढराच पेरूची टेस्ट जास्त आवडते, म्हणून मी आज पांढरा पेरू घेतेय. इवान आज बाहुबली बनलाय कारण त्याने अख्खं खरबूज उचललंय, कारण त्याला फळांमध्ये खरबूज खूप आवडतं. आणि आज त्याने मला स्वतःहून सांगितलं की त्याला खरबूज पाहिजे. तर मी आता खरबूज सुद्धा घेतेय. आता मी 1 किलो खरबूज घेतलाय, पेरू घेतलाय, अजून बरेच दुसरे फ्रुट्स घेतलेत. ह्या मावशी कलिंगड विकायच्या आधी ते कट करून दाखवतात आणि जर ते चांगलं असेल तरच विकतात. आणि हे कलिंगड चांगलं आहे, मी घेते आता हे. फ्रेंड्स, आम्ही घरी आलो आहे आणि मी काय भाज्या आणल्या तुम्हाला दाखवते. तर मी इथे हिरव्या पालेभाज्या आणल्या आहे. कांद्याची पात, मेथी, पालक आणि हा मी पुदिना आणला आहे. याची मस्त चटणी होती, हिरवी चटणी, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे. आणि ही कोथिंबीर तर आपल्याला सगळ्या आपल्या भाज्यांमध्ये लागतीच. आणि इथे दोडका, भोपळा, शेवग्याच्या शेंगा, अजून वांगे, कारले, अजून हे आहे पंपकिन, लाल भोपळा म्हणतात त्याला, आणि काकडी, गाजर, हे सॅलडमध्ये चांगलं असतं. आणि ही एक कच्ची कैरी आणली आहे. अजून हे आता झाल्या भाज्या. आणि आता फ्रूट्समध्ये बघूया.
तर मी वॉटरमेलन घेतलं आहे, हे खरबूज आहे, अजून हे आंबे आहे, हे केसरी आंबे आहे, हे याचा रस मस्त होतो, अजून पेरू, अजून ॲपल, अजून हे तोतापुरी आंबे आहे, तर हे टेस्ट करायला आणले मी कसे लागतात, अजून हे डाळिंब आहे. तर हा होता व्हेजिटेबल आणि फ्रूट शॉपिंगचा व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.